कृष्ण ही दैवतच असते, तसं सगळ्या देवाचं विघ्न हरण करणारा हा बाबा आहे. जाऊ द्या, देवाचं सोडून द्या. आपल्या भारतावरलं विघ्न कशामुळं गेलं तर ह्याच बाबामुळं गेलं. विठाला भारतावर विघ्न होतं कधी, त्याला पुरावा आहे. आता ह्या वयात खरं तर फेटा बांधाय पाहिजे, बांधित नाही म्हणून ते वर निघत आहे. तुम्हाला वय दिलंय, फेट्याचं वय आहे बरं का, उडे हाणायचं वय, चिंतन करायचं वय, नाव कमवायचं. पोर आहेत इकडे बघ, काय नाव रे तुझं? त्याचं नाव बघायला ते असं बघते, त्याचं नावच ध्यानात नाही बुवा. काय म्हणतं बघा, वय लागतं त्याला. देवाचं सुद्धा वय, सगळे देव वेगळे पण हे बाबा वेगळं. हे बाबाचं वय बी तरुणच आहे. विठाला विठाला म्हणून तरुण वयात क्रांती करता येते. तरुण वयामध्ये वडिलाला मध्ये न जाऊ देणारा कोण आहे? गणपती. आईच्या शब्दाला किंमत कोणी दिली? आता सगळे गणेश उत्सव मंडळातले मुलं आईच्या शब्दाला किंमत देत, आणि तरी मंडळ स्थापन आहे. आईचा शब्द न म्हणजे काही माणसं तर असे आईचा शब्दच घेत नाहीत. आई तू बोलायच नाही. पार्वती मातेनं शब्द बोलावा आणि ती उचलून धरावा. कोणी एक शब्द कोणी येऊ देणार नाही. आत नाही येऊ दे, मुंडकं तुटलं तरी चालेल पण आतमध्ये कोणी नाही. विठाला तुम्ही म्हणतात मला भारतावर विघ्न कधी होतं, त्याला पुरावा आहे का? नाथ परंपरा नंतर, नवनाथानंतर ज्ञानोबरायाची परंपरा. नाथ परंपरा म्हणजे नवनाथानंतर कोण आहे? ज्ञानोबराय. ज्ञानदेवी रचिला पाया. त्याच्या अगोदरचं काही माहीत नाही, नाथांच्या अगोदरचं नाही का. म्हणजे आदिनाथाची आहे पण तिथून पुढे गेल्यावरच ही परंपरा सुरू झाली. मग याचा पाया कोणी रचला? ज्ञानोबरायाने. आणि कळस कोण झालं? तुकोबाराय. आता मधी गॅप काय पडला माहिती आहे का? मधी बरेच दिवस मोगलाई होती, निजामशाही होती, हे तर सही जाऊ द्या, पण जवळजवळ इंग्रजांची टीम आली आणि इंग्रजांनी 150 वर्ष कशावर राज्य केलं? या भारतावरलं राज्य इंग्रजाचं गेलं, पण शेवटच्या काळात गणेश उत्सव चालू झाल्यावर गेलं. विठाला विठाला भारतानंच सगळे भारतातले सगळे महापुरुष विघ्नहर्त्याच्या पाया पडले असावं. त्याला पुरावा आहे. हे पुण्यात सुरू झालं. हे कुठं नाही सुरू झालं. पहिलं कुठं सुरू झालं? पुण्यात. पुण्यात कुठं बसविलं गणपती? तर पहिला बसवला शनिवार वाड्यात. आणि हिंदवी स्वराज्याला सुरुवात सुद्धा कुठून झाली? शनिवार वाड्यातून. विठाला विठाला विठाला. हे स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे, पण ती सुरुवात जिथून झाली ती पुण्यातून झाली. ती कुठून झाली? शनिवार पेठेतून झाली. आपलं शनिवार वाड्यातून झाली. शनिवार वाड्यातून कशी झाली? भारताला स्वतंत्र मिळवण्यासाठी सुद्धा हे उत्सव सुरू केला. आणि हे जसं तुम्ही आता रौप्य महोत्सव आहे, रोज कीर्तनं ठेवलेत, तसे त्या काळामध्ये सुद्धा लोकमान्य टिळकांनी हे उत्सव पुण्यात सुरू केल्यावर पहिले भरपूर व्याख्यानं झाली तिथं. विठाला विठाला विठाला. आणि व्याख्यानं केले तरी कुणी? ज्ञानी, पंडित, महाज्ञानी. पण एक नक्कीच विचारवंत, अंधश्रद्धेत न जाणारे, लोकांना एनर्जी देणारे आणि लोकांना ऊर्जा देणारे व्याख्याते होते. ऊर्जा अंधश्रद्धेत नाही. हा देश सुखी व्हावं, हे देश संपन्न व्हावा आणि या देशावर ज्यांचं राज्य आहे ते निघून जावेत. तसं तर 1857लाच झालं असतं, पण 1857ला फुटीर लोकांच्यामुळं परत इंग्रज परत आले. विठाला आणि म्हणून सगळ्याला विनंती करतो, माझ्या आईंना सगळ्याला विनंती करतो, आता जो आनंद घेता येतोय का ते पहिला कधीच नव्हता. म्हणून प्रत्येक सुनाला सांगतो, इथून पुढं तुम्हाला जे वाटतं का नाही हे माझं आहे ते माझं आहे, त्या काळात इंग्रज आल्यावर कुणाचंच नव्हतं काही. त्यावेळेस सासूलाही किंमत नव्हती आणि सुनालाही किंमत नव्हती. दोन्ही समान होत्या, कारण दोन्ही दुःखी होत्या. आता काहीला वाटतं माया हिवरवाडीमध्ये माई 10 एकर आहे, तुला स्वाभिमान यायची गरज नाही. तुझी 10 एकर जरी असेल तर ती भारतात आहे. नाही असन तुझी 10 एकर, पण कुठं आहे? भारतात आहे. उद्या भारतच जर विकले गेला तर तुझं काय राहणार आहे? नाही कळलं तुम्हाला?
भारतातलं ही भूमी इंग्रजांच्या ज्यावेळेस ताब्यात गेली त्यावेळेस भारतात कुणाचं काही राहिलं? हे सगळं कुणाचं आहे? ते सगळं ज्यांना निर्माण केलं त्या महापुरुषांचं आहे, ते आपलं नाही. आता लोक म्हणत्या आमची गुंठा आहे. नाही नाही नाही, आमची फ्लॅट आहे. अरे तुझा फ्लॅट असेल पण ती भारतात आहे. मग हे कुणाचं आहे? सगळं या भारताची भूमी आहे. या दुनियामध्ये भरपूर लोक आहेत महाराज, दुनियामध्ये भरपूर लोक आहेत, पण दगडाला दगड मानणार आहेत, पण आपल्या दगडातला देव जागा करणारा भारत आहे. जगामध्ये असे अनेक आहेत की जिथं माणसं मेल्या जातात. 300 लोक मेले, 1000 लोक मेले, बंदूक लावली. आपल्यातूनच फुटलेलं राष्ट्र आहे आपलं, देश आहे. कुठं कुठं काहीतरी होतं, पण आपल्या इथं असं नाही होत. आपल्या इथं कसं माणसाच्या आत्म्याला जाणतात. आत्मा हा ईश्वर आहे, त्याला अभंग आहे. सर्व घटीरामध्ये अधिक सर्व राम जागा करायचं काम महाराष्ट्रात आहे, भारतात आहे. आणि याच्यातला राम नक्कीच आहे. आणि नसेल तर पुरावा आहे का? याच्यात जर ईश्वरच नसेल, नाही तर तुम्हाला कळलं का? लई गोड आहे. तुम्ही गणपती विकत घेतला का नाही? घरी गणपती आणलाय का? किती रुपयाला आणलाय? 50 रुपये. गणपतीची किंमत किती? 50. तरी हे म्हणलं असन तिकडं 40लाच होता. आता काही बाया काय म्हणते माहिती का? तिथं म्हणलं होतं मला 400 देईन, तू तर 500 म्हणतो. तो काय मावशी म्हणतो, तो काय इकणारा काय म्हणतो माहिती का? मावशी 350 देतो पण बोबाटा करू नका. हे गणपतीची किंमत नाही कळलं तुम्हाला? अहो गणपतीची किंमत नाही आहे, ते मातीचा आकार दिला याची किंमत आहे. गणपतीची किंमत कशी होईल? होईल का? आता लोक म्हणले गणपती 2000ला आहे, काय म्हणले 15,000ला आहे. आता मुंबईतला 1.5 लाखाला असन, 10 लाखाला असन, पण एक नाही हा मातीचं आवरण दिलंय त्याला किंमत आहे. आणि जोपर्यंत ते कारखान्यात आहे त्याला किंमत तशीच आहे. पण ती एकदा इथं आलं आणि त्याला एकदा प्राण मिळाला. प्राण कधी मिळाला? आल्यावर पूजा झाली आणि पूजनीय झालं. आणि मग तिथून पुढं त्याच्याकडे बघण्याची दृष्टी कशी आहे की नाही? त्याची रोज आरती आहे की नाही? त्याची रोज. आता काही दरिद्री लोक आहे त्याच्या पुढं जुगार खेळतात, आणि जुगार खेळणारे जे आहे ती यमाचीच अवलाद आहे. त्याला विचारलं कसं काय जाग राहायला? अरे मग हरिपाठ म्हण, रोग झाला का तुला? राम म्हण, माधव म्हण, पत्ती. आमच्या दिंडीत लोक आले हो, कार्तिकीला आले, आम्ही रावट्या ठोकल्या. मग गप मारावा का नाही? अरे दिंडीत जुगार खेळणारे लोक आहे, दिंडीत काय डोकं लाव असं कुठं राहत? मी म्हणलं दिंडीत बंद करायची इथून पुढं. यांना जर जुगार, मी कार्तिकीलाच नाही आणली दिंडी. ही काही माणसं आहे? हे असं असतं कुठं? आता दिंडी सुद्धा वाटानं उड्या हाणताना आम्ही यावर्षी बघितलं. आमच्या ड्रायव्हरचा चुकून धक्का लागला त्या रथाला. महाराज त्यांना 30,000 भरून घेतले. ही माऊली आहे, आणि माऊलीच्या वाटानं मधी बसणार, मधी असं बरं मधी झोपू घालणार लोकाला. अरे वाटानं झोपू नको हो, माऊलीचा रस्ता चालायला आहे का झोपायला आहे? आणि झोपले तर झोपू दे, मरू दे, काय डोकं लाव. ज्या गोरोबा काकांनी
तुझ्या गौरव काकांनी इतका संकल्प केला. काका म्हणतात आता मी तुझ्या अंगाला स्पर्श नाही करणार. का करणार नाही? का करणार नाही? तू मला आण घातली कशाची? विठोबाची. माझ्या अंगाला जर स्पर्श केला तर तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. म्हणून त्याच्यासाठी चौक आपलं गौरबा काकांनी आयुष्य केलं. हे नाही करणार. ही सुंदर आहे. हे हात तोडून टाकले. विठाला विठाला सगळ्या महिलाला वेळ. आता तुम्ही एवढे जणी खरं सांगा बरं, सासूच्या अंगठ्यावर पाणी कोणी ओतलं आता? जाऊ दे, आता एवढा सरावून गेला. सासू सासऱ्याला आंघोळ कोणी घातली? आता 2-3 दिवसांनी लक्ष्मी येते का? उद्याच आहे. हां हां रविवारी येणार आहे. चकलम फांड्यावर उतरणार आहेत का? अरे काय लक्ष्मी येते आणि जात्या. हो आता तुमची भानगड जरा काढून टाकतो. लक्ष्मी आहे का बरं का दादा? लक्ष्मी कशा आहेत माहिती आहे का तुम्हाला? आमच्या घरामध्ये पहिली होती एक आजी, ती होती लक्ष्मी. ती वारली. आमच्या घरात काय होती? पहिली होती आजी, ती होती लक्ष्मी. ती काय झाली? वारली. पण तिला एक सून होती आमची आई, ती जिवंत आहे. मग आमची आई कोण माहिती का? लक्ष्मी. मग आम्ही 2 भाऊ झालो आणि आम्हाला एक बहीण झाली. मग आमच्या घरी दुसरी एक लक्ष्मी आली. कोण? आमची बहीण. आता आमच्या घरी किती लक्ष्मी आल्या? 2. आम्ही 2 भाऊ, आम्हाला आल्या बायका. त्या किती झाल्या? नाही, येताना त्या लक्ष्मीच होत्या. इथं आल्यावर अवदसा झाल्या. नाही, येताना बरे होत्या. आल्या तेव्हा आम्हालाही बरं वाटायचं. तुम हे तो मेरी जान है. बरं मी खोटं बोलत नाही. मी सोबत घेऊन आलोय. आमची दाखवायची का तुम्हाला? आहे इथं. मग ह्या झाल्या 4. हे काय झाल्या? आमच्या झाल्या घरात 4 लक्ष्मी. आता आमच्या भावालाही पोरगी नाही आणि आमच्या बहिणीलाही पोरगी नाही. त्याच्यामुळे त्या दोघाला पोर आहेत. पण मला झाली मुलगी. ती आमच्या घरात झाली 5वी लक्ष्मी. आमच्याकडे 5 लक्ष्मी आहेत. तुमच्याकडे किती आहेत? आय आय यांच्याकडे 2च. त्या बी आशा. नाही नाही, त्याची घर आहे बघा. त्याची उभा करणाऱ्या त्या लक्ष्मी सरळ पाहतात अशा बरं का. पण ते घरातली अशी पाहते. अरे काय चालले? घरातली लक्ष्मी हे महाराज, घरातली लक्ष्मी सांगा तुम्हाला यांच्या रूपात पाहायची. कुणाच्या रूपात? आणि आपल्याला सगळ्याला यांच्यामुळं बरं आहे की नाही? या जर नसतील तर आपलं काय खरं आहे महाराज? या मावले आहेत, हे देवी आहेत. फक्त अजून अंदाज नाही आला आपल्याला कोणत्या देवीचा अवतार आहे. मला तर 25 वर्षात कळली नाही आपली कशी बा. माउंटा देवीची का मांढरगडची का मरी आई आहे. नाही ती बिघडल्यावर कळती. मग बिघडल्यावर ते असं होतं पुन्हा 11 रूप म्हणजे. आणि मग एकच अभंग म्हणायचा. अनादि निर्गुण प्रकटली भवानी, अनादि निर्गुण प्रकटली भवानी, अनादि निर्गुण प्रकटली भवानी, अनादि निर्गुण प्रकटली भवानी. महिषासुर मर्दनी महिषासुर मर्दनी लागोनी, महिषासुर मर्दनी लागोनी, महिषासुर मर्दनी लागोनी. करवया झाडी विविध तापाची, करवया झाडी विविध तापाची, करवया झाडी विविध तापाची, करवया झाडी. लागे तू बाबाची निर्वाणी, लागे तू बाबाची निर्वाणी, लागे तू बाबाची निर्वाणी, लागे तू बाबाची निर्वाणी. गोगवा गे आईचा गोगवा, गोगवा माझी आईचा गोगवा, गोगवा मागे 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 आईचा गोगवा, गोगवा मागे. लय गोड वाजित येतात आणि तुम्ही गोड गातात सगळेजण. कडक काम आहे सगळं. टवटवीत आहे असं खास काम आहे. हा मीच थोडं फोकसमुळं बरा दिसतोय.
नाही मी ज्यांच्याकडे जेव्हा गेलं ती बी माऊस भाऊच आहे काय. तुम्ही काही सापडून ठेवलं होतं का नाही बाबा असा असला की जेव्हा असा माणूस. नाही असं काही नाही घाबरायचं नाही बरं का. हो मला लग्न झाल्यावर आमची मंडळी रडायची मला बघून. आता रडत होती ती बिचारी कामं रडत होती काय कळत नव्हतं. आमच्या मेवण्यालाही भामट्या अशा पाहायच्या बया दाजीचा कलर गेला. आमची म्हणायची काला आहे पण दिलवाला आहे. त्याला काय लागत माल खपत हो मस्त. आणि त्याला सुद्धा डेअरिंग लागते बायको पुढं असल्यावर बोलाय. हा मग घरी गेल्यावर काही हो समोर तिकडे जाऊ आग लागू विठाला. आमच्या ही जी वारकरी मंडळी आहेत का नाही सगळ्याला विनंती करतो मी तर ट्रॅक बदलिणार. आता माझं खरं तर भाग्य आहे म्हणजे मला ते इकडं आलं मला बरेच दिवस झालं इकडे येऊन. आमचं प्रेम आहे. आता बागडे महाराज असतील दादा असतील तुम्ही सगळेजण आता ही सगळी मंडळी आपले एकदम सोजवळ आणि निर्मळ अंतकरणाचे बरं का. त्याला म्हणायचं स्वभाव सुद्धा असा एकदम प्रसन्नता पाहिजे. नाही तर काय होतं काही काही गावात गेलं का असे बघा ते लोक. आता तुला काय रोग झाला का काय असं पाहत काय होतंय काय त्याला. आता ते मी ते बालम टाकली नाही का ते असं पुढं निघलो. ते आम्ही बरेच वेळेस थांबायचो रोडला. आता ज्यांच्याकडे जेवायला कधी कधी कीर्तनला गेलं तिथं थांबत असतो. ती बोधेगावच्या मागे तिथं वस्ती. आता ते मला काय ज्ञात नाही लय वर्ष झालं त्याला. मी हातगावला जाताना तिथं थांबलो होतो कपडे बदलाय. तर मी आता ते दिस तिथं थांबलो होतो. ती बाईनं माझ्याकडं असं पाहाच मलाही भीती वाटायली अशी का पाहते. तिच्या जावाला म्हणलं हे अशी का पाहते हिला का पॅरलेस झाला काय माहिती. ती म्हणजे तसं नाही मला पैसे पडले तर त्यांना नाही आले अजून. अरे ते पैशाचं आणि महाराजाचं काही जे व्हायला पाहिजे. हे बघा तुम्हाला स्टेप बदलली पाहिजे तुमच्या ध्यानात नाही का. हो तुम्ही हे बाळा मांडे घालून बसा. तुम्हाला मुळेत मिळत नाही ना असं काय नाही. आडनावाची मुळे आहे तिथं नाही इथंच आग लाग. नेमकं काय होतं माहिती का तुमची वृत्ती बदलली पाहिजे. हे बघा तू कितीला आहे रे दाद्या. हा 9वीला. आता कितीला जाणार पुढे 8वीला. स्टेप बदलली पाहिजे का नाही. तो 10वीला जाणार मग तुमची स्टेप तुम्ही जे गेल्या वर्षी जे होते ते नकोय. यावर्षी तुमचे चेंज झालं पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे ती साधक आहेत. हा ते साधक आहेत आणि त्यांची वृत्ती बदलली. आता ते निर्मळ स्वभावाचे आहेत. महाराज त्यांच्याकडे बघितलं की आम्हालाही समाधान वाटतो असे ते आहेत. गेल्या वर्षीचा सप्ताह यावर्षी त्याची वृत्ती बदलली पाहिजे. सप्ताह तरुण झाला पाहिजे. सप्त्यात नवीन काहीतरी आलं पाहिजे. आणि सप्त्यात नवीन काही होत नसेल तर सप्ताह करायचं कशाला. नुसतं सप्ताह आहे हरिपाठ आहे ज्ञानेश्वरी पारायण आहे प्रवचन आहे सगळं आहे. लोकात बदल कुठे. हो प्रेमाचा पाझर सुटला पाहिजे. याच्यामध्ये नाथांनी गोड सांगितलं याच्यामध्ये काय लागत नाही. हो प्रेम सुख दे प्रेम सुख दे सुख दे प्रेम सुख दे
हा वा. या प्रत्येक माऊलीचं एक 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 प्रमाण काढायचं बाजूला. मोठ्याच काढण्यापेक्षा आपल्याच काढी जा आहे का नाही. आणि प्रत्येकानं माईक थोडा माईक इकडे तिकडे फिरवायचं. आमची प्रमाणं थोडे 15-15 सेकंदाची जाऊ द्या की. एक वारीमध्ये मुलगी, हो वारीत मुलगी आली आणि तिनं उगाच काही नव्हतं, तिला नॉर्मल आणि सहज 15 सेकंदाचं एवढं काकी नव्हती म्हणली. 15 सेकंदात तिचं पाकिट 25,000वर गेलंय. किती? 15 सेकंदाची. त्याच्यामुळे पिंगळा विसरली ना लोक. काही साधी गवळण नाही ती. काय गवळण नाही ती? रडू नको बाळा पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. रडू नको बाळा पाण्याला जाते, रडू नको बाळा पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. खायला देते, खायला देते पाणी घेऊन येते, खायला देते पाणी घेऊन येते. रडू नको बाळा पाण्याला जाते, रडू नको बाळा पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाणी घेऊन येते. हो 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 त्या गवळणीचा परिणाम ती कार्टी इकडे तिच्याकडे कॅमेरा कर भाऊ. आता परत काय वंश म्हणायला काय माहिती. एक गवळणीनं लई घोटाळा गेला हो. नेमकं ती कार्टी आली ना, हवाच निघून गेली. ते काय झालं माहिती का. आणि असं का मी तुम्हाला सांगितलं. आता तुम्हाला प्रत्येक ट्रॅक बदलेन. आता ही संप्रदायासाठी मी ही का म्हणलं. तुम्ही म्हणताना असं काय गरज आहे का बोलायची. याला उत्तर आहे का बाबा. ही एनर्जी 15 सेकंदात एखाद्याचं आयुष्य बदलू शकते. आता हे मुलीच्या बाबतीत आहे. पण आपला बीड जिल्हा, बीडच आहे ना आपला बीड जिल्हा आहे. आपल्या बीड जिल्ह्यामध्ये चकलंब्याला एक 700 एक 400 450 300 350 मुली असतील, जास्त असतील सोन्यालताईकडे. उत्तम आहे. पण ही सुरुवात नगर जिल्ह्याने केली. नगर जिल्ह्याने का सुरुवात केली. जिल्हाच असा खास आहे. पहिलं पोलीसमध्ये बी नगर जिल्हा जास्त, आजही कीर्तनकारामध्ये नगर जिल्हा मुलीच्या बाबतीत जास्त. आपल्या जिल्ह्यात बरं झालं, आपल्या जिल्ह्यात गडही जास्त आहेत, पण आपल्या जिल्ह्यात अंधश्रद्धाही लई आहे. अजूनही लोकांना आपल्या स्त्रियांना दाबूनच धरा वाटते. पुरुष प्रधान संस्कृती. स्त्रीच्या डोक्याला केस असावेत, ताटात नसावेत. डोक्याला असावेत पण ताटात. आणि जर ताटात निघला तर ठेवून देतो कुणाला. आमच्याकडे एका बाईला दिले ठेवून. बाई होती शिंदे गटाची. ती म्हणली का मारलं. ते म्हणला आयुष्यात ताटात केस निघला नाही बाई. ती म्हणली एवढं जाईल तर गुढीन सांगायचं. गाल लाल झाला मा. ते म्हणला तुला कळावं म्हणून सांगितलं. ती लई खास होती बाई. ती म्हणली जेव्हा आले. ती गेली ब्युटी पार्लरमध्ये. त्या बाईला म्हणली एवढं मोकळं करून दे. आता तिला नव्हतं गिराईक. ती वाटत पाहत होती गिरायकाची. ती म्हणली 600 रुपये लागतील. ती म्हणली 1000 घे, मला 1,500 रुपये महिना सुरू झालाय. लाडकी बहीण योजनेचा 1,500 झाला. तिनं 1000 तिच्या हातात टेकले. तिने 1.5 मिनिटात बाई मोकळी केली. आता बिगर केसाची बाई म्हणल्यावर पदर डोक्यावर घेऊन यावं का नाही. तिने पदर कमराला खावला आणि चौकातून जनावर निघले. आता ही शिंदे गटाची होती, गाव ठाकरे गटाचं होतं. अख्खं गाव तिच्या मागं. लोक म्हणले बाई आता जाताना बरी होती आणि येताना बिघडली कस काय बा. आता ही नवरा जेवत होता, त्यानं असं पाहिलं. तुम्हाला मी तुला ताटात म्हणलं होतं, तो डोक्यालाच नाही तुला काय. ते म्हणले गालाकडं पाहिलं का एवढा लाल झालाय म्हणलं कसं होतं असं जीवाला. इथून पुढे एक विनंती करतो, आपली जी पद्धत बदलली पाहिजे. मुलीला तिचा अधिकार मिळाला पाहिजे. पण तो लोकांना काय केलंय, दाबून धरलंय. जरा 16-17 वर्ष झालं आणि काही निघालं बघा आता हळूहळू. मार्गालाच लागला गडी आता. त्याच्या डोक्याचं बाहेर गेलं ती. काय नाव तुझं दाद्या.
ए दादा काय नाव ते नाव म्हणलं की असं करते त्याचा का आटा सरकत का काय माहिती असू द्या विठाल विठाल आपलं तरुण पाहिजे मला बरं वाटलं रौप्य महोत्सव आहे एवढा मोठा उत्सव आहे आणि उत्सव असा प्रसन्नता पाहिजे उत्सवाला आड आम्ही तर काय करतो माहिती काही उत्सव आहेत हे जाण्यासारखेच आहे की नाही अशा उत्सवात आलंच पाहिजे आणि आई ह्या उत्सवातून काहीतरी घेतलं पाहिजे नाही तर कशासाठी करायचं उत्सव मी म्हणतो एक सप्ताह झाला का नाही आमच्यात फरक पडला मला 1993-94ला मला वाटतं आमच्याकडे गडदे महाराज होते आजही आहेत ते भगवान महाराज गडदे म्हणून ते आळंदीला आहेत त्यांना एक सप्ताह आमच्या भागात केला मी लई लहान होतो 93ला का 92ला भूकंप झाला 93ला आणि ते भूकंप झाल्या सप्ताह झाला त्या सप्त्याचा परिणाम आमची 3 पिढ्याची परंपरा आम्हाला नाही आवड पण ती परंपरा असलेला सप्ताह कसा रुजावा याला लई मोठी किंमत आहे पण सप्ताह गावात प्रत्येकाच्या मनात रुजला पाहिजे सप्त्यानी गाव तर बदललं पाहिजे पण जीवन बदललं पाहिजे सांगू का सप्त्यात काय काय बदलत ऐका हे जरा कोणत्या वड्या होत्या त्या नाही भट्टी खाल्ली हो म्या ते आता मध्ये पोच झाला असा माल आता यायला लागले वर ते मगाशी खाल्लेलं आता पोच झालं विठाला तरी ते भेद 2-4च खाल्ल्यात का आणि ते असं आहे तू कमी खा फुगत आहे ती आहे की नाही आणि एखाद्याने जास्त खाल्लं तर त्याला तर काय होतं माहिती गॅस्ट्रोस होतं या आमच्याकडं टोकरी दिंडीत खायची ती अशा टोकऱ्या भरलेल्या खाल्या आणि एक सुंदर उदाहरण आहे का अन्न कितीही असलं चांगलं तरी मर्यादा असते त्याला पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे का नाही आणि सुंदर आहे आयुष्यालाही मर्यादा आहे नाही का आयुष्य चाललं निघून याला पुरावा आहे ना आयुष्य किती जवळ आलंय कळत नाही घडी घडी काळ वाट याची पाही 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 अजून किती आहे अजून घडी घडी काळ वाट याची पाही हे अजून किती आहे काळ वाटयाची पाही अजून किती आहे अवकाश पृथ्वीनं गवत देणं बंद केलं नाही गाईनं दूध देणं बंद केलं नाही हे बघा सगळ्यांनी सगळे काम चांगले ठेवलेत तसेच पण माणसानंच काम बदललंय विठाला सगळे उपकारिक आहेत पण लोक माणूस तुम्ही पहा बरं फॅनचं बटन दाबलं त्याचं काम आहे हायतवर त्याला ते नॅचरल काम आहे तसं प्रत्येकाचं प्रत्येक काम करतो पण ज्याच्यावर जे भार टाकलाय ते त्याचं काम करत आणि ते माणूसच कुत्र्याला सांगितले तुला राखण करावं लागेल भाकर असो किंवा तो कोणाचीही खाय पण आमच्या दारात आणि तुला आमच्या घरची बाई भाकरी देईन पण ती जाड देईन तुला ती खंडोबाला पूजी ती पण कुत्र्याला नाही खंडोबाच्या दारात कुत्र आहे खंडोबा प्रतीक कुत्र्याचं म्हणून कधी कधी त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महिलेचा गोड आहे पण त्याला भाकर देताना ती बाई कशी देती जाड देते ती कुत्रा आयुष्यभर कसं जगन मानत म्हणून हे बघा कुत्र्यात असो मांजरात असो नाही तर कुठं काय देव डुकर वराहा अवतारात नाही देव कोण आहे कासवाच्या रूपानं देव जन्माला आलं वराहाच्या रूपानं आलं अवतारी काही हत्ती समुद्रातून निघले हे धन आहेत ऐरावत कुठून निघले हे धन आहेत लक्ष्मी कुठून निघले
हे आपल्याला कळत नाही. हे सगळं कळून सुद्धा आपण नकळतपणे चुकून. म्हणून गणपती उत्सवाच्या निमित्ताने एकच करायचं. गणपती उत्सव सुरू झाल्यापासून 47ला ह्या देशाला बरं वाटलं. पण 15 ऑगस्ट 1947ला इंग्रज गेले, गोरे आणि काळे राहिले. आणि गोऱ्यांनी काळ्याच्या हातात दिलं, अजून काळ्यांच्याच हातात आहे. गोरे गेले पण कोण राहिले? गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रज आपल्याच देशातले राहिले. अजून सुद्धा देश लुटू लुटू खातात आणि इतरला खाल्लेला देश नेऊन स्विस बँकेत भरतात. विठाला विठाला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण हे मिळालं ह्या कारण आहे हे बाबा आहे. आता ह्या बाबाच्या निमित्तानं काय केलं त्या काळात? व्याख्यानं केले. त्यावेळेस डीजी नव्हता, ती बरं होतं. उलट डीजी पाहिजे होते, जास्त मोठे पाहिजे होते, पण परमिशन नसतं. होतं का? अहो ते मिटिंगा व्हायच्या तर कुठं व्हायच्या? खाली व्हायच्या. नसेल तर त्याला सुंदर उदाहरण आहे. 1857ची लढाई, त्याच्यातला लय गोड आहे. एक सैनिक होता, तो इंग्रजांचाच होता. त्याचं नाव होतं मंगल पांडे. त्याला 10 दिवसामध्ये इंग्रज सरकारनं फाशी दिली. त्याच्याकडून काय घडलं गुन्हा, पण त्याला फाशी दिल्याच्या नंतर सगळे सैनिक खवळले. 1,500 लोक बाहेर निघले. 1,500ची क्रांती सुरू झाली. आणि तीच भारतात इतकी झाली का एक ब्याला सुद्धा ठुलं नाही. कोण गेला गडी उठून? त्याच्या डोक्यात जाच. मी त्याच्या मागं लागलोय. असू दे, काही नाही, लहान लेकरू आहे, बरेच लेकर आहे. तुझं काय नाव रे दाद्या? हां, इकडे आहे. बरं, मला ऐकू येत नाही. ये माय, ये दमा नाही आहे. पॅन्टीचं काही नाही, राहू दे. इथे ये वर. काय नाव माय तुझं? शिवराज. हुशार आहे, वा. अरे इकडे बघ, पुढं मोठं झाल्यावर काय व्हायचं तुला? इकडे बघ, डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, CA, शेतकरी, महाराज, काय व्हायचं बाळा? इकडे बघ, काय व्हायचं दादू? काय व्हायचं? याचा कार्यक्रम बिघडला कडे. हे तू जाय बरं, तू इकडे आहे रे. ते मांडे घालून बसलेलं, ते पुढचं फ्रंटचं तू ये. हा माल ओरिजिनल आहे बघा. याचाच माऊ आहे का? हा बरोबर, त्याला उठ. काय नाव तुझं पिलो? गोविंद. गोविंद. तुला काय व्हायचं मोठं झाल्यावर? पोलीस. वा, टाळ्या वाजवा. हे पिलो, इकडे बघ, आपल्या महाराष्ट्रात पोलीस व्हायचं ना तुला. मग हात खाली कर असे मस्त. महाराष्ट्रातले पोलीस खोटं बोलत नसतात. काय बोलत नसतात? खोटं. हा, आपले पोलीस खोटं बोलत नाहीत, आहे की नाही? मग तू खोटं बोलायचं नाही. खरं बोलायचं. खरं बोललं तर पाप लागत नाही. काय लागत नाही? पाप. कीर्तनात खोटं बोलायचा धंदा आमचा आहे. कुणाचा? आमचा नाही. तुमचा नाही, आमचा. कुणाचा? त्याचा कार्यक्रमच झाला. हे तुला इकडे बघ, काय नाव म्हणला तुझं? गोविंद. गोविंद दादा. खरं बोलायचं. आपल्या मम्मीची आई आवडती जास्त का पप्पांची? इकडे बघ, तुझं मामाचं गाव कोणतं? मायगाव. हा, मग मम्मीला माहेगावची आजी जास्त आवडती का इथली? गावाची. कुठली? ती काढची. हा, आणि मम्मी खाती कुठलं? इकडचं. हा, मम्मी खाती इथलं आणि आवडते बरं. तिकडचे. वा. पिलो गोड आहे. आपल्या मम्मीला आपल्या घरातलं पप्पा सोडून कुणी आवडत नाही. आपली मम्मी कुणामुळे आली घरी? इकडे येताना कुणामुळे आली? बाकीच्या सगळ्यामुळं का पप्पामुळं? पप्पामुळं. आता लय गोड आहे. आता खरं सांगायचं, आपल्या मम्मीच्या गळ्यामध्ये 10 तोळ्याचं सोन्याचं मंगळसूत्र. किती तोळ्याचं? 10 तोळ्याचं, म्हणजे 10 लाख रुपयाचं. खरं सांग बरं, आपल्या मम्मीला ते मंगळसूत्र आवडत आहे का पप्पा? मंगळसूत्र. आता लय आग लागली बो. येणं तर रानत पेटवलं सगळं. बरोबर आहे त्याचं म्हणणं.
दादा मला सांग मम्मी पप्पाला शादी ती का मंगळसूत्राला? पप्पाला. आता तर मला परत जायचं यानं आगच लावली ना आता काय करणार हे कार्ट लय हुशार आहे हो. अरे तू नक्की पोलीस होणार आणि पहिला चकलंब्यालाच येणार. विठाला विठाला हा ट्रॅक पूर्ण झाला आता वाज. आता त्याची मम्मी म्हणीन फक्त ह्या बाबान बाहेर या. आमच्या गावात येऊन बाई असा बाबा बोलला हो. नाही तर पुन्हा कीर्तन झाल्या माही गाठ घ्यायला बसल्यात बाया बाबा. काय होतं माहिती का आपल्या जीवनाची वाटचाल बदलली पाहिजे. आता हा ट्रॅक पूर्ण झाला असं वागणं बदललं पाहिजे पुढच्या वर्षी. आता पोरगा आहे का नाही हा पुढच्या वर्षी थोडा मोठा होईल पण हा पोरगा पुढल्या वर्षी म्हणला पाहिजे माझी आई आहे ना इथली आजी नाही हिवरवाडीची तिला जीव लावी ती. हा माझी आई आहे ना रोज माझ्या आत्याला फोन करते. माझी आई आहे ना वा 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 मामाचं तोंड नाही पाहत फक्त मामाच्या पोरी सांभाळते. तुम्हाला नाही कळायचं ते आता आम्हाला कळलं. ही बारकी कार्टी काय नाव का तुझं बाई? इकडे बरं जरा तू एकदा ये माई ये एकदाच ये. तिला बार लुटून आणलं बा ये. लईच माल खराब आहे ते. एकदाच सांग तू मावशीकडे राहतीस का आत्याकडे राहतीस? मावशीकडे. नाही आता राहायला कुणाकडे आहे तू? आत्याकडे. आता नाही गोड आहे तुझ्या आत्याला जास्त मामा आवडतेत का तुझे पप्पा? तुझी आत्या मामाला लय फोनवर बोलती का असं पाहिजे. असं डाव माईक ओढून हाणायचं. हे जुने माणसं हुशार होते मला. आता पोरं थोडे लाजतात माईक वाढायला. आणि माईक कसं माहिती आहे का तुम्हाला स्फुरण देणार आहे शक्ती देणार आहे. पहिले माईक नव्हतं एकच माईक असायचं. गायकाला माईक कुठं होते पहिलं? आता 2000च्या आतमध्ये माईक होते. पक्कोजाला दोन्ही बाजूला माईक नव्हतं पहिलं एकच बाजूला असायचं आणि ते सुद्धा मागून घ्यावं लागायचं आणि ते बी फक्त चालीपुरतं मिळायचं. चाल संपली माईक गायकाकडे जायचं अजिबात नव्हतं. ही पद्धत आत्ता होती. आता जरा काळ बदलला. आता धावाधावी वाढली. उलट आता ते तुम्ही पोरं चांगले मला बरं वाटलं. कोणीसुद्धा त्यांना म्हणलं नाही. आम्ही ते परवा दिवशी कीर्तनला गेलतो इतकी धावाधावी चालू होती की ती शेवटी आग लागली. म्हणजे मंडप चांगला राहिला मंडपातलं स्थिर वातावरण राहिलं असं वाटलं पण आतल्या आत आग लागली. शेवटी त्या माईक सिस्टीमवाल्यानं माईकचं स्टँड खांद्यावर घेतलं आणि ते प्रत्येकाला विचारित आलं कुणाला आवाज पाहिजे. त्यानं मला विचारलं आवाज आपल्याला नको म्हणलं आवाज नाही म्हणला एकच टाकू द्या कसा निघतं. त्याचं काय होतं माहिती आहे का ते डोक्याच्या पुढं गेलं ना ते कारण ते सगळे धावायचे. नगरसेवक म्हणलं तुझं ते खोकडं उचलून टाकून दे ते गडी बिघडलं काम. म्हणून कधी म्हणजे जास्त नाही. आता तुम्ही महिला मंडळ खरं सांगा तुम्ही सगळेजणी शेतात कामाला जातात. कामाला गेल्यावर काम करून पैसे मिळणार बरं काय मिळणार त्याच्या बदल्यात
पैसे मिळणार 200 का होईना 250 का होईना रोज मिळणार आहे. मग तेवढ्या रोजा एवढं काम करावं का नाही? आपली नीती काय म्हणते? आपण ज्याचं खावं मीठ आणि त्याचं नाही का, एवढं सुद्धा लोकांची मानसिकताच राहिली नाही, काम करण्याची नाही. तिथं गेलं का पहिलं पाणी आहे का, येताना रिक्षात आल्यात, आता रिक्षात आल्यात नाही असू द्या, ती जरा गडी तसं दिसते, त्याच्या ताब्यात मंडप आहे सगळं. आता 10-15 मिनिटांना परत इथं येऊन बसेल माझ्यापाशी. विठाला विठाला विठाला. तुम्हाला मागचा इतिहास सांगतो, लय गोड आहे का. सगळ्या देवाचं काय असू द्या, सगळ्या देवाचं, सगळे देव सुद्धा ज्याला घाबरत होते तो रावण. ज्यानं वरदान दिलंय ते सुद्धा कोणाला घाबरायचं? हो, रावणानं भगवान शंकराकडे जाऊन पत्नी मागावी इथपर्यंत. बर पत्नी मागितलं तर नाही कुठं म्हटले, ते घेऊन जा म्हटले. याला वाटामध्ये संशय आल्यामुळे हे परत आलं, नाही तर नसतं आलं तर पार्वती घेऊनच गेलं असतं. हे रावण होतं. इतकी विकृती वाढली, इतका अहंकार वाढला, आणि शेवटी काय झालं? आता उत्तर आहे का? ज्याच्याकडे सोन्याची लंका, ज्याच्याकडे बसायला विमान, सीतामाईला घेऊन जाताना काय घेऊन आलं तर विमान, ज्याच्याकडे इतकी सुविधा, दाढी करायला, झाडायला, सगळी देव ज्याच्या घरी कामाला, त्याच्याकडे जाणारा, त्याला मारणारा, काय होतं त्याच्याकडे? काय होतं तरी काय? महाराज जनक राजाने एक दिवस सीतेला पाहिलं, आणि सीतामाईला पाहत असा. सीता ही त्यांची कन्या, कोणाची? जनकाची. जनकाची कन्या नाही, ती कोणाची कन्या? पृथ्वीची कन्या. कोणाची? पृथ्वीची. सापडली कुठं? पृथ्वीत. आणि सापडली कोणाला? याला येले मोठी किंमत आहे. जनक राजा त्या काळात नांगर सुद्धा हाकीत होते, आणि ही जनकाच्या नांगराला लागलेली. आता काही इतिहासकार सांगतात गडी आले पळत, असं नाही. जनक राजा स्वतः भूमी नांगरायचे, आणि कुणाच्याही भूमी नांगराला ते आडवी याला मोकळी का नाही कळलं. कुंतीनं अजून एक लय गोड आहे, ते कुंतीनं कर्ण पाण्यामध्ये सोडलं. ते एक सुंदर आता अभंग आलाय, गोड गातात ते गुरुजी. कुंती सांगती कर्ण कसा पांडव सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला, कर्ण पांडव रे पहिला, कर्ण पांडव रे पहिला. टाकायले तर आता काय नाना हाय तवर ही शरीर वापरून घ्यायचं असं. हो मग ते काय होत हाय तवर उगा कुठं ना काय, पुन्हा एकदा आवाज निघून जाणार आहे. पुन्हा लोक चमच्यानी पुन्हा काय घालणार? शिप नाही पाणी. असं करतात महाराज. आणि किती मोठा गायक असू नाही तर वादक असू नाही तर कीर्तनकार असो, त्याची शेवटची अवस्था जर वाचलं ते तर मरताना तीच अवस्था आहे. महाराज कर्ण हा पाण्यात सोडला, आणि सापडला कुणाला? सुतांना. कुणाला सापडलं ते? बरं सापडलं तर त्यानं कुणाचं म्हणून दिलं का? ते त्यानं सांभाळलं. सांभाळल्यामुळं कर्णाचं काय झालं माहिती आहे का? कर्णाला आयुष्यभर अपमानित जगावं लागलं. मग ती सापडलं कुणाला याच्यावर अवलंबून आहे ते राहिलं कसं. पण जनकानं कन्या सापडली, पण कुणाला सापडली? आणि जर ती कुणाला नौकराला सापडली असती तर त्यानं ती दिलीच असती असं नाही. पण ती मिथिला नगरी थोडी इमानदारच होती. जरी सापडली असेल तर ती राजाला पहिले सांगितलं, विठाला विठाला. मला सांगायचं
सांगायचं कळलं का? झाडीत असताना फक्त एकदाच बघितलं. जनक राजानं जी पाहिलं तिले महत्वाचं आहे. जो धनुष्य घरात होता ते कुणाला जी उचलला नाही, ती कुणी उचलला? सहज स्थितीनं उचलला आणि बाजूला ठेवला. म्हणून जनकाने पण लावला होता, हे जो कोणी उचलीन त्याला कोण देईन? ही पद्धत आहे ती. म्हणजे जनकाला सुद्धा कळलं ही कुणी नसून ही देवी आहे, ही आदिशक्ती आहे, असं होऊच शकत नाही कुणाच्या. म्हणून ती सीतामाई एका रावणानं उचलून न्यावी इथपर्यंत ठीक आहे का? असं होऊ शकतं कधी? जिनं धनुष्य सहज उचलला ती रावणाला उचलला नाही. कोण? धनुष्य. पण याला उत्तर सहज सांगतो, ती शक्ती आहे. पण रावण अहंकारी होतं. म्हणून तुमच्या पाया पडतो सगळ्यांच्या.